नमस्कार मंडळी, माझं नाव नितीन पाटील. सर्वांना माझा रामराम. स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. आपण जेव्हापासून कामाला जायला लागलो ना, आपल्या घरात आपली एकदम सेवा होती. सकाळ सकाळी नाश्ता भेटतो. आता बघ, भाऊला म्हटलं इस्त्री करायची होती, भाऊ मग इस्त्री करून देतो. तर आपलं आवरून तर झालं, पण डेटा एंट्रीच्या कामामुळे इस्त्रीचं लक्षात नाही. मग डेटा एंट्रीचं काम केलं, भाऊ इस्त्री करूच तोपर्यंत पटकन आवरून घेतलं आणि रिक्षा पकडून आपण बसमध्ये आलो. त्यानंतर आपण शॉपमध्ये यायल्यासाठी आपण काल म्हटलं होतं आपल्या किडा होता. तर किडा बघा आपल्यातच नाही, ह्या लोकांमध्ये पण ही लोकं बी चालत जातात. त्यानंतर शॉपमध्ये आलो आपण. शॉपमध्ये आल्यानंतर हा मंदबदकसारखा आपला जॉन मस्तपैकी चालत येतोय. आणि त्यानंतर मावशी साफसफाई करत होते, म्हणून ह्यांची बकबक परत चालू झाली. मावशींना म्हटलं पटकन साफसफाई करा, मला आतू द्या, हिला बाहेरच बसू द्या. नंतर आपला माल आला होता. मग माल लावण्यासाठी एका साईडला लावण्यासाठी आपण पोत्या गोळा उचलत होतो. काय नाही जॉन निसता दात मला काढत म्हणते होता, काम मला कर, म्हणते नुसतं तूच काम कर. मलाच ही म्हणते. आता माझे हात बघा कसे झाल्यात. आमचे नाही झाले का? हा, तिचे बघा कसले गोरे गोरे आहेत आणि माझे बघा कसले काळे झालेत. कोणाचे झालेत चांगले बघा. आपण जॉनला म्हटलं तू तुझ्या हाताने तुझी पोती उचल. जॉन असला खराब पडला ना, काय सांगू तुला, डायरेक्ट थोबडावर चापटला असतं, पण थोडके थोबड वाचलं. जॉन नुसतं दात काढत होता. नंतर एवढं खराब पडला होता म्हणून जॉन मस्तपैकी आराम खुर्चीवर येऊन बसला. बाईने डायरेक्ट बसचीच खुर्ची घेतली, एकदम आराम, काही विषयच नाही ना. त्यानंतर आपण गेलो फेरफाटका मारायला. त्यानंतर आपण आलो शॉपमध्ये. आपला बॉस बघा कसं मस्तपैकी बसलेला. जॉनने आपल्याला चॅलेंज दिलं की आपल्या बॉसचा एक असा सीन कॅप्चर करून दाखव. मग काय आपण बाई चॅलेंज सोडतच नाही ना. जॉनला म्हटलं हे केस काढ, सगळे माझे पांढरे केस इकडे लावले, काढून टाक. बॉस आपल्याकडे मस्तपैकी फोनवर बोलता बोलता आलता आणि परत तिकडे निघून गेला. नंतर आपण जिरबदादाकडे आलतो, पण जिरबदादा म्हटलं मी आता दमलेलो आहे, आपण उद्या तुला एक राऊंड मारून दे. नंतर शॉपमध्ये आलो तर बघा आपला जॉन कसा मस्तपैकी तिथं. जॉनला जरा वेळात काय झालं काय माहिती, जॉन मस्तपैकी वरती दरवाजापाशी जाऊन थांबला होता. काहीतरी कारण होतं पण सांगितलं नाही. त्यानंतर आपण लावलो कुलूप. जरा वेळानंतर जॉनला म्हटलं चल तू लिफ्ट नाही नेतो, आज नीट नेतो. त्या दिवशी चुकी झाली, आपण दुसऱ्याच पार्किंगला घुसलो होतो. जॉनने जेव्हा गाडी काढली, जॉनला म्हटलं रामेश्वरांना आपल्याला एक इडली तरी चल. जॉन म्हटला इकडे पैसे नाही रे बाबा, बस शांत. जाऊ दे म्हटलं बाबा, आता नको बोलाय. जॉन जेव्हा पगार होईल जॉनचा तेव्हा आपण जॉनच्या पैशाने मस्तपैकी इडली खाऊ. जॉनने आपल्याला सोडलं. मग आपण आलो बसमध्ये, बस पकडली आणि त्यानंतर पप्पांना बोलून घेतलं आणि आपण निघालो घरी जायला. म्हटलं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.